कृष्ण हरी कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय हरि जय जय राम हेलो 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप सुख झालो सुख झालो सुख झालो दोहा विठ्ठल भरवा दोहा माधव भरवा दोहा विठ्ठल भरवा दोहा माधव भरवा दोहा माधव भरवा दोहा माधव भरवा तोहा विठ्ठल भरवा तोहा माधव विठ्ठल भरवा तोहा माधव तोहा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी दोहा विठ्ठल भरवा दोहा माधव भरवा दोहा विठ्ठल भरवा दोहा माधव भरवा दोहा माधव भरवा दोहा माधव भरवा तोहा विठ्ठल भरवा तोहा माधव भरवा तोहा विठ्ठल भरवा तोहा माधव तोहा माधव भरवा तोहा माधव सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर वापर कुमादेवीवर वापर कुमादेवीवर सर्व सुखाची वापर महादेवीवर वापर महादेवीवर वापर महादेवीवर दोहा विठ्ठल भरवा दोहा माधव 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 भरवा तोहा विठ्ठल भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम हेची थोर भक्ती आवडती देवा 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 हिची थोर भक्ती आवडती देवा हिची थोर भक्ती आवडती देवा संकल्पाभिमाया संसाराची
वाची संसाराची ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे संकल्पादी माया संसाराची संसाराची समाधान समाधान ठेविले आनंदे तैसेची राहावे 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 वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे संचिताचे ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे भोगणे ते फळ संचिताचे संचिताचे ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे तुका मने घालू तयावरी भार तुका मने घालू तयावरी भार मने घालो दयावरी भार तुका मने घालो दयावरी भार हा संसार देवा पायी ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे बाबू हा संसार देवा पायी ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे असू द्यावे समाधान समाधान ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे असू द्यावे समाधान समाधान ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे ठोकर घुमाये घुमाई ठोकर घुमाये घुमार घुमाई ठोकर जय घुमाये घुमार घुमाई ठोकर घुमाये घुमार घुमाई ठोकर जय घुमाये घुमार घुमाई ठोकर घुमार घुमाये घुमाई रखुमाई रखुमाई दोन सा
म्हणा थाप टाका नाही हिची थोर भक्ती हिची थोर भक्ती अबडती देवा हिची थोर भक्ती अबडती देवा हिची थोर भक्ती हिची थोर भक्ती अबडती देवा हिची थोर भक्ती हेती थोर भक्ती हिची 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 थोर भक्ती अबडती देवा हिची थोर भक्ती अबडती देवा हिची थोर भक्ती 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 अबडती देवा हिची थोर भक्ती अबडती देवा कल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले अनसे ठेविले अनसे ऐसीची रहावी ठेविले अनसे ऐसीची रहावे संकल्पाई माया संसाराची संकल्पाई माया संसाराची ठेविले आनंद ठेविले
चित्त असु जावे समाधान चित्त असु जावे समाधान समाधान सारे गरी सारे ग पद पगरी पद सारे गरी 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 साधरी साध पसाद पगद पगरी पगरी सा गरी ग पप गरी साध पद साध परी सारे ग गरी साध साध पगरी साध पद साध पद साध पद साध पद साध पद साध पद साध चित्ती आसु जावे चित्त असु जावे समाधान चित्तिया सु पद सारे गरी 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 सा सा साध पद पद प गरी गरी सा साध पद पद प गरी गरी साध पद पद प गरी गरी सा सारे गरे ग प ग पद पद सा पद सा पद सा पद सा रे ग रे ग रे ग रे सा रे द सारे द सारे द सा चित्तिया सुनावे समाधान समाधान चित्तिया सुजावे समाधान बिले आनंद बिले आनंद
बोला कुंडली कवरले हरी विठ्ठल सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु श्री नारायण गिरी महाराज हरिनाथ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हनुमान रामचंद्र भगवान छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाही ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कधीचा विचारो त्यांच्या कृपादाने कधीचा विचारो त्यांच्या कृपादाने कधीचा विचारो त्यांच्या कृपादाने कधीचा विचारो शुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगं मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनित्यं नमो नारायणगिरिजे परब्रह्मस्वरूपं महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सर्वमङ्गलमाङ्गल्यं शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल कुंडली हरि विठ्ठल
पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की गोपाल कृष्ण भगवान की हनुमान की योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने, परमश्रद्धेय गुरुवर्य महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने प्रेरणेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताहाचा असणार आज 5वा दिवस, वर्ष गेल्या 7 वर्षापासून अविरतपणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, काकडा आणि तदनंतर कीर्तनानंतर महाप्रसादाच्या पंक्ती सर्व असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह सर्व गावकरी मंडळी, संयोजक मंडळीच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहेत. सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी भक्तीचं खरं स्वरूप काय असतं, भक्ती काय असते व भक्ती कशी करावी याचं वर्णन करणारा अभंग विठ्ठल 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 विठ्ठल. प्रसंगाला अनुसरून सांगायचं ठरलं तर कीर्तन सांगणं, कीर्तन ऐकणं आणि नाम सप्ताह आयोजित करणं हीची थोर भक्ती. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी वर्णन करतात की देवाला आवडणारी भक्ती हीची थोर भक्ती आवडती देवा. त्या भगवान परमात्म्याला कोणती भक्ती आवडते ते संकल्पावी माया संसाराची. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय देवाला आवडणारी भक्ती सांगतात. तर या ठिकाणी देवाला आवडणारी भक्ती सांगतात तर या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, ज्या अर्थी देवाला अशी भक्ती आवडते त्या अर्थी याच्या विरुद्ध जे लोक भक्ती करतात ती भक्ती देवाला आवडत नाही. जसं आपल्याला एखादी व्यक्ती आवडते, आपण त्यांच्या समोर 2 व्यक्ती आपल्या जर समोर उभे राहिले आणि आपण एखाद्याला म्हणलं तुम्ही मला आवडतात आणि समोरच्यांनी समजून घ्यावं की निश्चितच आपण याला आवडत नाही. याला सापेक्षतावाद म्हणतात. जसं अलीकडच्या काळामध्ये सापेक्षतावाद अलीकडं सिद्ध असं झालं म्हणतात, पण हा सापेक्षतावाद जगद्गुरु तुकोबारायांनी पूर्वीच लिहून ठेवलेला आहे की एका म्हणता भली एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले. की काय आहेत, एखाद्या व्यक्तीला जर वाईट ठरवायचं असेल तर दुसऱ्याला चांगलं म्हणा, वाईट न म्हणता वाईट जर ठरवायचं असेल तर दुसऱ्याला चांगलं म्हणा. बरोबर आहे की नाही? याला सापेक्षतावाद म्हणतात. काय झालं, एका वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आली आणि त्या वृत्तपत्रावरती बातमी छापून आल्यानंतर पहिल्याच पानावरती बातमी होती की या ग्रामपंचायतमधले अर्धे सदस्य गाढव आहे. काय बातमी छापून आली, या ग्रामपंचायतमधले अर्धे सदस्य गाढव आहेत. हे वाचल्यानंतर त्या सदस्यांचा राग अनावरती झाला. आता बाकीचे गावची लोक समजून घेतील, सदस्य कसं काय समजून घेतील, बरोबर आहे की नाही? मग त्यांनी आंदोलन केलं, वृत्तपत्र जाळले, तदनंतर चौकामध्ये ठिय्या आंदोलन केलं, पत्रकाराला ओढून आणलं, त्याला माफी मागायला लावली. लोकशाहीच्या नियमाने जे जे करावं लागतं ते त्यांनी सगळं केलं आणि त्याला सांगितलं आम्हाला गाढव म्हणतो, तू कोणता शहाणा लागून गेलास? तो म्हणला चूक झाली, मला तसं लिहायचं नव्हतं. पण तो म्हणले लोकांनी त्याला सांगितलं असं म्हणून चालणार नाही. ज्या वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर तू बातमी छापून दिली की अर्धे असणारे सदस्य गाढव आहेत, त्याच वृत्तपत्रावर पहिल्या पानात ठळक बातमी तुला छापावी लागेल, माफी मागावी लागेल. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही, उद्याच वृत्तपत्रामध्ये मी बातमी छापतो, माफी मागतो. दुसऱ्या दिवशी बातमी छापून आली की काल आम्ही एक बातमी लिहिली होती की या ग्रामपंचायतमधले अर्धे सदस्य गाढव आहेत, आमच्याकडून चूक झाली, आम्ही ती चुकीची माफी मागतो. या ग्रामपंचायतमधले अर्धे सदस्य शहाणे आहेत. कळालं का? पहा विठ्ठल अर्धे गाढव म्हणणं काय
आणि अर्धे शहाणं म्हणणे काय, याला सापेक्षतावाद म्हणतात. विठ्ठल वाईट न म्हणता जर वाईट ठरवायचं असेल तर दुसऱ्याची स्तुती करा. तसं जगद्गुरु तुकोबाराय देवाला सांगतात की हेची थोर भक्ती आवडते. देवाला भक्ती आवडते, भक्त आवडतो. कारण भक्ती ही भक्ताच्या आश्रयाने राहत असते. मग देवाला अशी भक्ती आवडते असं जर म्हणत असाल तर या ठिकाणी आपल्याला बघता येईल की देवाला असं म्हणता येतं का हो, मला हा भक्त आवडतो मला हा भक्त आवडत नाही. किंवा एखाद्या आईला असं म्हणता येईल का, मला मोठा मुलगा आवडतो लहाना मुलगा आवडत नाही, किंवा मधलाच मुलगा आवडतो लहाना मुलगा आवडत नाही, थोरला आवडत नाही लहानाच आवडतो, असं आईला म्हणता येईल का? असं जर आई म्हणत असेल की थोरला आवडत नाही लहानाच आवडतो, आपण काय समजायचं, थोरल्याची सख्य आहे, बरोबर आहे की? तसं देवाला म्हणता येईल का हो की हा भक्त मला आवडतो हा भक्त मला आवडत नाही? तरी जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी सांगताय की देवाची आवड निवड या अभंगातून सांगतात की हेची थोर भक्ती आवडती देवा. तर मग जर असा जर प्रश्न उद्भवत असेल की देवाला हे भक्त आवडतात आणि हे भक्त आवडत नाही, तर देवाच्या ठिकाणी विषमता हा दोष दिसून येतो. वैषम्य हा दोष आहे वेदांतामध्ये. जर विषमता देवाच्या ठिकाणी येत असेल तर त्या देवाला देव मानणे योग्य की अयोग्य? कारण त्या देवाला सगळे सारखेच पाहिजे, त्यानेच सर्व निर्माण केलेले, हे जगत त्याने निर्माण केलेलं असेल. मग ज्यामध्ये हत्ती असेल किंवा मुंगी असेल ते त्यानंच जर निर्माण केलंय तर त्याच्यात भेद करण्याचा अधिकार त्याला राहतो का? मग तसं हा भक्त मला आवडतो आणि हा भक्त मला आवडत नाही, अशी जर विषमता देवाजवळ असेल तर त्याला देव म्हणणे योग्य की अयोग्य, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. तर देवाची विषमता आपल्याला बघायची आहे. आपण महाभारतामधील उदाहरण बघू शकतो, रामायणामधले उदाहरण बघू शकतो, पुराणामधले अनेक उदाहरणं आहेत. कारण देवाचं एक वाक्य आहे गीतेमध्ये, परित्राणाय साधूनाम विनाशायच. देवाचा स्वभाव सांगितला, देवाची नीती सांगितली की त्या ठिकाणी असणारा भगवान परमात्मा भक्ताला जवळ करतो आणि शत्रूला काय करतो? भक्त राखी पायापासी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्त राखी पायापासी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्त राखी पायापासी दुर्जनाची संहारी, भक्त राखी पायापासी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्त राखी पायापासी दुर्जनाची संहारी, भक्त राखी पायापासी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भगवान परमात्मा काय करतो? भक्ताला जवळ करतो आणि दुष्टाचा काय करतो? संहार करतो. मग देवाच्या ठिकाणी या ठिकाणी विषमता दिसून येते. पण जर त्या ठिकाणी जर आपण बारीक निरीक्षण जर केलं, बघा तुम्ही, भगवान परमात्म्याने जी मुक्ती सनकादिक ऋषींना दिली तीच पुतनेला दिलेली आहे, बरोबर आहे की नाही? सनकादिक ऋषी हे संत होते आणि पुतना ही राक्षसी होती, बरोबर आहे की नाही? पण दोघांनाही एकच मुक्ती दिली. याचं कारण मौलिक ज्ञानोबाराय सांगतात, तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देताना मनसी पात्र अपात्र, कैवल्य असे पवित्र वैर्या दिधले. की तो भगवान परमात्मा देत असताना पात्र आहेत की अपात्र याचा विचार करत नाहीत, वैर्याला सुद्धा मोक्ष प्राप्त करून देतो, तो भगवान परमात्मा आहे. मग या ठिकाणी आपण बघतो पुतनेलाही तोच मोक्ष दिला आणि सनकादिक ऋषींना सुद्धा तोच मोक्ष दिला. असं कसं काय घडलं? आता देवाच्या ठिकाणची विषमता आहे की समता आहे आपल्याला बघायची आहे. कारण जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचं एका ठिकाणी वर्णन करत असताना गाथ्यातला पहिला अभंग काय आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजरी. समचरण आणि समदृष्टी हे भगवंताचं स्वरूप आहे. तर देवाला त्या ठिकाणी भेद करता येत नाही. आणि मग या ठिकाणी पुतनेला तीच गती दिली जी सनकादिकांना दिली. या मागचं कारण आहे, जर आपण पुतनेची पूर्वपीठिका पूर्वजन्मीचा आपण जर जन्म बघितला तर ही पुतना
मागच्या जन्मातली बळीराजाची कन्या होती रत्नमाला. ज्या वेळेस भगवान परमात्मा वामन अवतार घेऊन आले आणि बळीराजाच्या द्वारामध्ये आल्यानंतर त्रिपाद भूमी मागितली. कोण याचकाला आहेत, कोण भिक्षुकाला आहेत बघण्याकरता बळीराजाचं संपूर्ण कुटुंब आलं. आणि ज्या वेळेस त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप त्या रत्नमालेने बघितलं, 8 वर्षाचा बालक, आणि तिच्या मनामध्ये विचार आला, एवढा असणारा सुंदर मनमोहक बालक, कारण त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप राजस कुमार मदनाचा रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशी लोपलिया, रवी शशी लोपलिया, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा चंदनाची बुटी रुळे माळ कंठी वैजयंती, रुळे माळ कंठी वैजयंती, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी काळा लोपलिया, रवी शशी काळा स्वरूपानं असणारा भगवान परमात्मा ज्या वेळेस त्या रत्नमालेने बघितला आणि तिच्या मनामध्ये भाव निर्माण झाला, एवढ्या सुंदर बालकाला जन्म देणारी ती माता किती भाग्यवान असेल. आणि भगवान परमात्म्याच्या मातेचं स्मरण झाल्याबरोबर रत्नमालेला पाना फुटला महाराज. आणि रत्नमाला त्यावेळेस उपवर झालेली होती. लग्नाच्या अगोदर रत्नमालेला पाना फुटला आणि तिने विचार केला, आता या ठिकाणी आपल्याला लग्नाच्या अगोदर पाना फुटलाय, जर ही बातमी अनेक लोकांना जर कळाली तर आपल्या कुळाची प्रतिष्ठा या ठिकाणी जाऊ शकते, आपल्या कुळाला डाग लागू शकतो. हा विचार रत्नमालेच्या मनामध्ये आला. एक विशेष आहे, राक्षस कुळात जन्माला आली तरी तिला कशाची भीती होती? कुळाला डाग लागेल. बरोबर आहे की नाही? कोणत्या कुळात जन्माला आली होती रत्नमाला? राक्षस कुळामध्ये. तरी सुद्धा कुळाला डाग लागेल याची चिंता रत्नमालेला होती. मग तिने भगवान परमात्म्याला सांगितलं, हे देवा, तुझं स्वरूप बघितल्यानंतर, तुझ्या मातेचं स्मरण झाल्यानंतर मला पाना फुटला, आता माझी इज्जत वाचवणं तुझ्या हातात आहे, तू ठरव काय करायचं. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं की या जन्मात तर मी 8 वर्षाचा म्हणूनच जन्माला आलोय, पण मी तुला वचन देतो की पुढच्या जन्मात तुझं त्या ठिकाणी असणारं स्तनपान केल्याशिवाय मी राहणार नाही. हे वचन त्या भगवान परमात्म्याने दिलं होतं. म्हणून जो भाव सनकादिक ऋषींच्या मनामध्ये होता तोच भाव त्या पुतण्याच्या मनामध्ये होता. म्हणून तीच गती भगवान परमात्म्याने पुतण्याला सुद्धा दिली. विठ्ठल विठ्ठल मग भगवंताच्या मनामध्ये किंवा भगवंताच्या ठिकाणी विषमता कुठं राहिली हो? चला रामायणातलं उदाहरण बघू आपण, की ज्या वेळेस राम रावणाचं युद्ध झालं, युद्ध झाल्यानंतर संपूर्ण युद्ध आटपलं, रावणाचा त्या ठिकाणी वध झाला, लंकेवर विजय भगवान परमात्म्याने प्राप्त केला. आणि युद्ध आटपून निघाल्यानंतर भगवान परमात्म्याने इंद्राला बोलवलं आणि सांगितलं, या युद्धामध्ये जेवढे वानर मरण पावले त्यांच्या तोंडात अमृत टाकायचं आणि सगळ्यांना जिवंत करायचं. हे ऐकल्यानंतर लक्ष्मणाने देवाला प्रश्न केला, देवा तुम्ही गाथा वाचलाय का? म्हणे हो. म्हणे पहिला अभंग काय? समचरण समदृष्टी. मग वानरांना जिवंत करायचं आणि राक्षसांना का बरं नाही? हा दुजा भाव तुमच्या ठिकाणी का बरं? त्यावेळेस भगवंताने लक्ष्मणाला प्रश्न केला, लक्ष्मणा मला एक सांग, युद्ध करत असताना परस्पर विरोधी पक्षांचे तोंड समोरासमोर असतात की पाठ समोरासमोर असते? भांडण करताना आपण पाठ करून भांडण करतो का? महिला मंडळ तोंड करूनच
तोंड करूनच भांडण करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. बरोबर आहे की नाही? तर भगवान परमात्म्याने सांगितलं, लक्ष्मणा, ज्या वेळेस आपण युद्ध करत होतो तर त्यावेळेस जे राक्षस या युद्धामध्ये मरण पावले ते कोणाकडे बघत मरण पावले? माझ्याकडे बघत मरण पावले. मग ज्यांनी मला बघता बघता प्राण सोडले त्यांना मोक्ष मिळेल का राहील? ज्यांनी माझ्याकडे बघत बघत प्राण सोडले त्यांना मोक्ष मिळेल का राहील? मिळेल. बरोबर आहे की नाही? आता आपले जे वानर सैनिक होते ते कोणला पाहता पाहता मेले? रावणाला. मग त्यांना मोक्ष मिळेल का? म्हणून या ठिकाणी वानरांच्या तोंडामध्ये मुखामध्ये अमृत टाकायचं आणि त्यांना जिवंत करून पुन्हा तेच मोक्ष त्यांना प्राप्त करून द्यायची, ही देवाची समता आहे. विठ्ठल विठ्ठल. तरी तुकोबराय सांगतात की त्या देवाला आवडणारी भक्ती करा. तुम्ही आम्ही भक्ती करतो, जशी वैवाटेची भक्ती करतो, पाठीमागून चालत आली तशी पुढे चालत चालली. बघा तुम्ही, साधू संतांनी जशी भक्ती केली तंतोतंत तशी भक्ती तुम्ही आम्ही करतो, पण त्या भक्तीद्वारे त्यांना प्रसन्नता प्राप्त होते, समाधान प्राप्त होतं, तुम्हाला आम्हाला प्राप्त होत नाही. त्या मागचं कारण काय? बघा तुम्ही, साधू संतांनी व्रत वैकल्य केले, आपणही व्रत वैकल्य करतो. साधू संतांनी दिंडी केली, कीर्तन केलं, त्याच्यातून त्यांना समाधान प्राप्त झालं, ती भक्ती देवाला आवडली. मग आपणही दिंडी वाऱ्या करतो, आपणही एकादशीचं व्रत, सोमवारचं व्रत करतो, आपण सगळ्या गोष्टी करतो, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एवढा अंतर का? याचं काय कारण आहे? बघा तुम्ही, आता आपल्या बेटातून दिंडी जाते पंढरपूरला, 15 दिवस जाते. बरोबर आहे? 15 दिवस दिंडी ज्या वेळेस जाते तरी हा सकाळी उठल्याबरोबर पहिला फोन घरी करतो. बरोबर? कांद्याला औषध मारलं का? बरोबर आहे की नाही? गाया वगैरे व्यवस्थित बांधल्या का? पहिला फोन झाल्यानंतर म्हणतो आता दिंडीचं प्रस्थान झालं, पुन्हा दुपारच्या ठेप्यावर दिंडी थांबते. दुपारच्या ठेप्यावर दिंडी थांबली, जेवण झालं का म्हणतो आत्ताच दुपारचं जेवण झालं, थोडासा आरामाला थांबलो, फोन करून पाहावं सगळे काम व्यवस्थित चालू आहेत. दुसरा फोन झाला. तदनंतर संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी गेलं का म्हणतो आता मुक्कामाच्या ठिकाणी आलो म्हणून पुन्हा दिवसभराची वार्ते घ्यावा. तिसरा फोन दिवसातून झाला. 15 त्रिक 45. मग जो 45 फोन घरी करतो त्याचं लक्ष दिंडीत आहे का घरी आहे? अशी भक्ती देवाला आवडेल का? सांगा, देवाची, साधू संतांची वारी देवाला आवडेल का आपली वारी आवडेल? अहो, चोखोबाराय ज्या वेळेस आपल्या पत्नीचं बाळात पण विसरून दिंडीला गेले होते, हे त्यांच्यामधलं ना आपल्यामधलं अंतर आहे. आता साधू संतांनी व्रत वैकल्य केले, आपणही करतो. बरोबर? साधू संतांनी एकादशीचं व्रत केलं, आपणही एकादशीचं व्रत करतो. मग आपली एकादश 3 दिवस चालते. दशमीलाच उद्या एकादशी पोटभर खाऊन घ्या, उद्या एकादशी, उद्या एकादशीचे वाटतं. विठ्ठल 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 विठ्ठल. दशमीच्या दिवशी पोटभर खाऊन घ्या, उद्या एकादशी, उद्या एकादशी. दशमीच्या दिवशी पोटभर जेवण करतो, दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर आज तुम्हाला एकादशी, आज एकादशी, मग चहा, दूध, नंतर थोडा फलाहार, 10 वाजता फराळ, मग दुपारी जसे फळं असतील तसे सीझन असेल तसं टरबुजाचा असेल, आंब्याचा असेल, दुपारी झाल्यानंतर पुन्हा 4-5 वाजता चहा होतो, संध्याकाळी धिरडी वगैरे जे असेल ते 3 टाईम, म्हणजे एकादशी दुप्पट खाशी असं होतं. ते 3 टाईम खाल्ल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवस उजाडला द्वादशीचा, कालची एकादशी, कालची एकादशी, कालची एकादशी, अशी एकादश देवाला चालत राहते. एकादशीचं व्रत सांगितलं, दशमीच्या दिवशी एक भुक्त राहावं, म्हणजे एकदाच जेवण करावं. एकादशीच्या दिवशी निर्जला राहावं, शक्य झालं तर निर्जला राहावं, नाही शक्य झालं तर पाणी प्यावं, नाही त्यावर राहिलं तर फलार करावा, फराळ नाही बरं का. आणि रात्रभर त्या देवाचं मनन चिंतन करावं. आणि द्वादशीच्या दिवशी सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं भजन पूजन करून एकदाच जेवण करावं. असं व्रत केलं तर ते फलद्रूप होतं. मग सांगा, कोणाचं व्रत देवाला आवडेल? त्यांच्या आपल्या भक्तीमध्ये हा फरक आहे. म्हणून भक्ती करायची आहे, देवाला आवडणारी भक्ती करायची आहे. हा जो संसार आहे, ती जी संसारावरची जी माया आहे, ती संसारावरती न लावता ती देवावरती जर लावली तर ती भक्ती देवाला आवडते.
बघा तुम्ही, ज्या वेळेस उद्धव आणि भगवान परमात्मा निघाली आणि त्यांनी उद्धवाने प्रश्न केला भगवंताला, देवा तुला त्या ठिकाणी असणारी सुभद्रेपेक्षा द्रौपदी जवळची का वाटते? भगवंताने सांगितलं ठीक आहे, चल आपण जाऊ. सकाळी सकाळी उद्धव आणि भगवान परमात्मा सुभद्रेच्या घरी आले. सांगितलं, ताई मला भूक लागली, मला जेवण्याकरता काहीतरी वाट. सांगितलं, दादा अजून माझी आंघोळ व्हायची, मला पूजा करायची, तदनंतर मी स्वयंपाक बनवणार आणि मग तुला जेवायला देते. देवाने सांगितलं, अगं ताई मला भरपूर भूक लागली, एवढा वेळ नाही आहे. मग म्हणे जा किचनमध्ये फळं ठेवलेले आहेत, ते फळं घे आणि तदनंतर मी स्वयंपाक करते. भगवान परमात्मा त्या ठिकाणी किचनमध्ये गेला, फळ घेतलं, एक चाकू सुरी घेतली आणि फळ न कापता देवाने आपलं बोट कापून घेतलं. आणि ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं बोट कापल्या गेलं त्यावेळेस उद्धव पळत पळत गेला आणि सांगितलं, देवाचं बोट कापल्या गेलं, काहीतरी सापडव लवकर. त्यावेळेस सुभद्रेने त्या ठिकाणी संपूर्ण महाल पालथा घातला, पण तिला काही चिंधी सापडली नाही. मला सांगा, आपलेच कपाट मोडायला आले, बरोबर आहे? तर ती राजाची पत्नी होती, बरोबर आहे की नाही? एखाद्या बाईने जर कपाट जर उघडलं त्याच्याला बुजायला बसली, ती साड्या अंगावर पडल्या, एवढ्या साड्या असतात. तर त्या सुभद्रेकडे किती असन, तर तिला काही ती चिंधी सापडली, कारण देवाला ती सापडून द्यायची नव्हती. भगवान परमात्माने उद्धव निघाल्यानंतर द्रौपदी पूजा करत होती, सोन्याची थाळी, चांदीचा तांब्या हातामध्ये, तुलसीला पाणी घालत होती. समोरून भगवान परमात्मा येताना बघितला आणि बघितल्यानंतर तिचं लक्ष गेलं की माझ्या भगवान परमात्म्याच्या हाताला काहीतरी लागलंय. चांदीचं तांब्या आणि सोन्याचं ताट फेकून दिलं आणि पळत पळत त्या भगवान परमात्म्याकडे गेली आणि सांगितलं, दादा काय केलंय, काय लावून घेतलं? आणि त्या भगवान परमात्म्याचं तो दुःख बघितल्यानंतर तिला असं वाटलं, हे दुःख देवाचं नसून माझं दुःख आहे. कुठलाच विचार न करता साडीच्या पदराकडून ती साडी फाडायला लागली. उद्धवाने द्रौपदीचा असणारा हात धरला, सांगितलं, ताई आपल्या धर्मामध्ये जोपर्यंत पती जिवंत आहेत तोपर्यंत पदराकडून साडी फाडत नाहीत. त्यावेळेस द्रौपदीने दिलेले उत्तर आहेत, उद्धवा जोपर्यंत पती जिवंत आहे तोपर्यंत पदराकडून साडी फाडू नये हे मला मान्य आहे, पण ज्याच्यामुळे माझे पती जिवंत आहे त्या भगवंताला जर दुःख होत असेल तर ती मी साडी फाडायला तयार आहे. द्रौपदी मातेने कुठलाही प्रकारचा विचार न करता पदराकडून साडी फाडली आणि चिंदी बांधती द्रौपदी हरीच्या बोटाला, 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 चिंदी बांधती. फाडून बरदरी शेला शेला शेला, फाडून बरदरी शेला, फाडून बरदरी शेला शेला शेला, फाडून बरदरी शेला, चिंदी बांधती द्रौपदी हरीच्या बोटाला, 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 चिंदी देवाचं दुःख देवाचं न मानता स्वतःचं मानणं ही थोर भक्ती आहेत आणि अशी असणारी भक्ती देवाला आवडते. अभंगाच्या प्रथम चरण याची थोर भक्ती आवडती देवा, 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 याची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पवी माया संसाराची, संकल्पवी माया संसाराची, देवी रे आनंदे कैसे राहावे, देवी रे आनंदे कैसे राहावे. संकल्पवी माया संसाराची, संकल्पवी माया संसाराची, देवी रे आनंदे कैसे राहावे.
वीर कैसे जिलावे कैसे जिलावे कैसे जिलावे हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती हेची माया संकल्पावी संसाराची हेची थोर भक्ती आवडती देवा विठ्ठल देवाला आवडणारी भक्ती जर कोणती असेल तर हेची थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडते थोर भक्ती आवडते म्हणजे एकतर थोरा मोठ्यांनी केलेली भक्ती आवडते किंवा साधू संतांनी केलेली भक्ती देवाला आवडते एक तर साधू संतांनी ज्यांना थोर म्हणलेला आहे अशा लोकांनी जर भक्ती केली उदाहरणार्थ प्रल्हाद असेल भीष्माचार्य असेल अशा थोर लोकांनी भक्ती केली ती देवाला आवडते किंवा साधू संतांनी केलेली भक्ती देवाला आपलं उलट आहे त्या ठिकाणी आपण देवाला आवडणारी भक्ती तर करतच नाही पण जे आपल्याला आवडतं ते सुद्धा आपण व्यवस्थित करत नाही बघा तुम्ही आपण दररोज देवपूजा करतो बरोबर देवपूजामध्ये एक षोडशोपचार मधला एक उपक्रम सांगितला देवाला नैवेद्य ठेवायचा असतो आता तो आपण देवाला जो नैवेद्य ठेवतो तो देवाच्या आवडीचा ठेवतो का आपल्या आवडीचा ठेवतो देवाला आपण नैवेद्य ठेवतो तो देवाच्या आवडीचा ठेवतो का आपल्या आवडीचा ठेवतो कारण आपल्याला माहिती तो खात नाही फक्त दाखवायचा आहे बरोबर काय आणि तो फक्त पाहणाराच आहे बरोबर आहे की नाही आपण काय करतो फक्त ठेवतो पाणी फिरवतो नंतर आपणच करतो परमार्थामध्ये आपली आवड चालत परमार्थामध्ये परमार्थ हा देवाच्या आवडीचा करावा किंवा ज्ञानोबराय तुकोबरायच्या आवडीचा करावा बघा तुम्ही जर आपण साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे जर परमार्थ केला त्यांच्या आवडीचा परमार्थ केला ती भक्ती देवाला आवडते बघा तुम्ही जसं कारण संसारात कदाचित आपली आवड चालू शकते कदाचित फक्त आपण घरात चालतो हेच खूप आली संसारात आपली आवड शक्यतो चालत नाही आपण जर म्हणलं बटाट्याची भाजी बनव तर ती वांग्याची बनवतात वांग्याची भाजीच आपल्याला बटाटा समजून खावं लागते बरोबर आहे की नाही हा संसार आहे म्हणून संसारात कदाचित आपली आवड चालत असेल पण परमार्थात चालत नाही म्हणून परमार्थ करायचा असेल तर साधू संतांच्या आवडीचा करावा कारण जर त्या साधू संतांच्या विचारांना जर आपल्याला चालायचं नसेल तर त्या जगण्यात अर्थ नाही येत महाराज बघा तुम्ही एखादा व्यसन करणारा असतो सिगरेट वगैरे पिणारा असतो त्या सिगरेट पिणाऱ्याला माझा एक प्रश्न आहे एकदा सिगरेट पेटवण्याच्या अगोदर मनाला विचारायचं की आपण जे सिगरेट पितोय हे ज्ञानोबराय तुकोबरायला आवडणार आहेत का जर तुमचं उत्तर हो आलं तर मी पण सुरुवात करतो प्रामाणिकपणाने येईल का उत्तर आपण जे व्यसन करतो ते ज्ञानोबराय तुकोबरायला आवडेल का मग जे ज्ञानोबराय तुकोबरायला आवडत नाही हे जर करायचं असेल तर जगण्यात म्हणून आवडीचा परमार्थ करायचा असेल तर तो देवाच्या आवडीचा करा बघा तुम्ही पण आपण आपली आवड देवाला देत नाही देवाची आवड देवाला देत एक श्रीमंत मनुष्य होता फार वर्षानंतर त्याला संतती प्राप्त झाली दैवयोगाने त्याची पत्नी मरण पावली आणि एकुलता एक मुलगा होता लहानसा मुलगा होता आणि तो लहान मुलगा असल्यामुळे त्याला याची चिंता होती की आपल्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे आणि आपल्याला आता आजार झालेला आहे आणि या आजारामध्ये आपण तर काय बरे होणार नाही आपण गेल्यानंतर एवढी आपली संपत्ती आहे कोट्यावधीची आपला मुलगा अजून लहान आहे आणि एवढी प्रॉपर्टी म्हणल्यावर आपले नातेवाईक चांगले नाही प्रत्येकाला असे वाटतं आपले नातेवाईक चांगले नाही पण हा विचार करत असताना आपण हा पण विचार करायचा आपण सुद्धा कोणाचे तरी नातेवाईक आहे बरोबर आहे का नाही प्रत्येकाचा विचार आमचे भाऊबंद काय विचारावं त्यांचं आपण बी कोणाच तरी भाऊबंद आहेच ना बरोबर आहे का नाही लोकांना जर विचार महाराज काय सांगायचं आमच्या भाऊबंद जसं तसं तर त्याला वाटलं आपले नातेवाईक ते काय बरोबर नाही मग आता एवढी प्रॉपर्टी मुलगा लहान आहेत काय करावं त्यावेळेस त्याने आपल्या जवळच्या मित्राला बोलवलं त्याला सांगितलं माझा मुलगा लहान आहे एवढी सगळी प्रॉपर्टी आहेत आणि थोड्या दिवसाचं मी पाहुणा आहेत हे गेल्यानंतर त्याचे योग्य संवर्धन व्हावं प्रॉपर्टीचं संवर्धन व्हावं याकरता तू काहीतरी कर
एक काम कर, तू माझी प्रॉपर्टी तू सांभाळ म्हणले. तो म्हणला मी नोकरीला आहे, मी नोकरी बघू की तुझी प्रॉपर्टी बघू. सांगितलं तुला नोकरीला किती पेमेंट आहे? सांगितलं 15,000. मी तुला 40,000 रुपये देतो म्हणे, फक्त माझा मुलगा शहाणा होईपर्यंत त्याला सांभाळ. म्हणे ठीक आहे, तुझी प्रॉपर्टी सांभाळतो, नोकरी सोडून देतो. तू 15 ऐवजी मला 40,000 रुपये पेमेंट झाली, इथपर्यंत बरोबर आहे. पण ते 40,000 कुठपर्यंत? मुलगा शहाणा होईपर्यंत, बरोबर की नाही? तर नंतर माझं काय? त्याने सांगितलं तुला अजून एक सूट देतो, ज्या वेळेस माझा मुलगा मोठा होईल त्यावेळेस तुला जे आवडल ते माझ्या मुलाला, तेवढीच संपत्ती माझ्या मुलाला. मुलगा मोठा झाला. मोठा झाल्यानंतर त्या माणसाकडे तो मुलगा आला. सांगितलं माझ्या वडिलांनी मृत्यूपत्र लिहिलेलं आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे की मी सज्ञान झाल्यानंतर ती प्रॉपर्टी माझ्याकडे देऊन टाका. पण अचानक एवढी कोट्यावधीची प्रॉपर्टी सोडायची म्हणल्यावर सोपं आहे का एवढं? त्यावेळेस त्याने काय केलं? सांगितलं ही 200 एकर जमीन आहेत, त्यामधली 25 एकर तुला, 175 एकर मला, 1 कोटी रुपये आहेत, 95 लाख मला, 5 लाख रुपये तुला. 4 गाड्या आहेत, त्यापैकी 1 गाडी तुला, 4 गाड्या मला. गावामध्ये 3 वाड्या आहेत, त्यापैकी 1 तुला, 2 मला. अशा वाटण्या केल्या. त्याला लक्षात आलं की आता आपल्या असणाऱ्या काकाचं मन पापी झालेलं आहे. ठीक आहे, तो कोर्टामध्ये गेला. आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर त्याने जज साहेबाला सांगितलं की माझी संपत्ती अशा प्रकारे हडप करण्यात आली. त्याला कोर्टात बोलवलं. कोर्टात बोलावल्यानंतर त्याला सांगितलं अशी दुसऱ्याची जमीन बळकावणं चांगलं नाही आहे, ज्याची प्रॉपर्टी आहे त्याला देऊन टाक. म्हणे महाराज, त्याने सांगितलं जज साहेबाला तुम्ही मृत्यूपत्र वाचा, त्यामध्ये काय लिहिलेलं आहे की जे तुला आवडेल ते माझ्या मुलाला दे. मला जे आवडलं मी ते काय केलं, मुलाला संपत्ती देऊन टाकली म्हणे. जज साहेब म्हणले काही हरकत नाही. जज साहेबाने ते मृत्यूपत्र घेतलं आणि त्याचा संपूर्ण रात्रभर अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी निकाल दिला, पैसे न घेता. दुसऱ्या दिवशी काय दिला? कारण न्याय वेगळा आणि निकाल वेगळा. बरोबर, समोरासमोर केला जातो त्याला न्याय म्हणतात, टेबला खालून केला जातो त्याला निकाल म्हणतात. जज साहेबांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं ठीक आहे, मी मृत्यूपत्र वाचलं, आता एक काम कर, तुझ्याकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी त्या मुलाला दे आणि त्या मुलाला जेवढी संपत्ती दिली तू ते. म्हणे असं कसं काय? मृत्यूपत्रामध्ये काय लिहिलंय? म्हणे तेच सांगतोय, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, तुला जे आवडेल ते मुलाला दे. ज्या अर्थी तू एवढी संपत्ती तुझ्याकडे ठेवली आहे त्या अर्थी तुला ती आवडते, आता ती कोणाला दे. माझं बोलणं कळतंय? नाही कळालं का त्याचा वेगळा अर्थ होतो. नवीन सुनबाई लग्न करून घरात आली आणि घरात आल्यानंतर सासूबाईने सांगितलं उद्यापासून तुला स्वयंपाक करायचा. आणि पूर्वीच्या सासवा सांगत होत्या सुनांना स्वयंपाक कर म्हणून. तर सासूबाईने सांगितलं उद्या तुला स्वयंपाक करायचा. ठीक आहे म्हणलं. दुसऱ्या दिवशी सासूबाई पूजेला उठल्या, कलश भरून घेतला, मंदिरात गेल्या. मंदिरात गेल्यानंतर बघितलं तर मंदिरात गेल्याबरोबर आपण काय वाजवतो? घंटा वाजवतो. मंदिरात गेले तर मंदिरात घंटाच नव्हता. सुनबाईला विचारलं, सुनबाई अगं आपल्या मंदिरातला घंटा कुठं आहेत? आहेत आत्या. म्हणे कुठं ठेवला? म्हणे फ्रीजमध्ये ठेवला. अगं घंटा कुठं फ्रीजमध्ये ठेवण्याची वस्तू आहेत का? तसं नाही म्हणे, मी पुस्तकात बघून स्वयंपाक करत होते, ते नवीन पुस्तक आला, त्याला काय म्हणतात, पाकशास्त्र, त्याच्यामध्ये बघून मी स्वयंपाक करत होते आणि त्याच्यात असं लिहिलेलं होतं की अद्रक लसूणची पेस्ट बनवा आणि 1 घंटा फ्रीजमध्ये ठेवा. आता कळालं का? पहा, विठ्ठल 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 म्हणजे आपण आपल्या आवडीचं देवाला देत नाही, देवाच्या आवडीचं सुद्धा देवाला देत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, जर भक्ती करायची असेल तर देवाच्या आवडीची करा. तो भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला ठेवील तसं राहा. की ज्या वेळेस युद्धामध्ये अभिमन्यू मारला गेला, अभिमन्यू मारला गेल्यानंतर फक्त पांडवांना शोक झाला नाही तर कौरवांना सुद्धा शोक झाला, कारण एवढी लोकप्रियता त्या अभिमन्यूची होती. आता अभिमन्यू गेला, एकुलता 1 मुलगा गेला, सुभद्रेला सांगायचं कोणी? एकुलता 1 मुलगा गेला, त्या आईला समजवायचं कोणी? म्हणून सर्व पांडव भगवान परमात्म्याकडे गेले. भगवंताला सांगितलं की आता तुम्हालाच सुभद्रेला समजून सांगावं लागेल.
ठीक आहेत म्हणले. भगवान परमात्मा सुभद्रेच्या झोपडीमध्ये महालामध्ये गेले. सांगितलं काय चाललंय? देवा तुझी कृपा आहे, काय वाईट होणार आहे, सगळं काही चांगलं आहे. अगं आपला अभिमन्यू हा तो येतोय का म्हणे? म्हणे नाही. म्हणे आपला अभिमन्यू म्हणे हा देवा तो फार चांगला मोठा योद्धा आहे, मला माहिती आहे, तू तर त्याचा पराक्रम बघितलाच असेल. अगं तसं नाही, आपला अभिमन्यू म्हणे देवा येतोय का, त्याच्या स्वागताची तयारी करू का? त्यावेळेस देवाने सांगितलं आता अभिमन्यू परत कधीच येणार नाही. तो आता गेलाय. गेला कुठं गेला? गावाला गेलाय का देवा? गावाला पाठवलं का? त्यावेळेस भगवंताने सांगितलं, आपलं हृदय घट्ट केलं आणि सुभद्रेला सांगितलं आपला अभिमन्यू गेला, मेला, युद्धात पडला. हे ऐकल्याबरोबर भगवान परमात्म्याला असं वाटलं की आता सुभद्रा किती आकांत करेल, किती ओरडेल, काय करेल याची शाश्वती देवाला नव्हती. सुभद्रेच्या डोळ्यामध्ये एक थेंब सुद्धा पाणी नव्हतं. भगवान परमात्म्याला कदाचित वाटलं आपलं बोलणं सुभद्रेने ऐकलं नसेल. देवाने पुन्हा सांगितलं ऐकलं का सुभद्रे, आपला अभिमन्यू मेला. त्यावेळेस सुभद्रेने सांगितलं देवा ऐकलं, मी किती वेळेस सांगणार आहे, मेला तर मेला, गेला तर गेला, युद्धामध्ये पडले, यामध्ये काय विशेष आहे? अगं तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू कसं काय नाही? एकुलता एक मुलगा तुझा युद्धामध्ये गेला आणि तरी सुद्धा तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाही. याचं कारण काय? सगळे काही रडून रडून थकले, मला सुद्धा अश्रू अनावर झाले आणि तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाहीत. त्यावेळेस सुभद्रेने देवाला प्रश्न केला, मला एका प्रश्नाचं उत्तर दे देवा, तुझ्या सत्तेशिवाय या जगात काही चालतं का? तुझी ये सतेने वेदासी बोलने तुझी ये सतेने वेदासी बोलने तुझी सतेने वेदासी बोलने तुझी सतेने वेदासी बोलने हे सूर्याची चालणे तुझी ये बळे 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 ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी 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 ब्रह्मांडाचा धनी. देवा तुझ्याच सत्तेने सर्व काही चालतं. वृक्षाचे ही पानं आले, सत्ता ही देवाची सत्ता आहेत. म्या बोलविल्या ही तुझी सत्ता आहेत. मग ज्या अर्थी माझ्या अभिमन्यूचे प्राण गेले, हे सुद्धा तुझ्याच इच्छेने गेले. माझ्या अभिमन्यूचे प्राण जावे ही सुद्धा देवा तुझीच इच्छा आहे. आणि जर माझ्या अभिमन्यूचे प्राण नेऊन जर तुझी इच्छा पूर्ण होत असेल तर तुझी इच्छा पूर्ण झाली, यातच माझं समाधान आहे. हेच वर्ण जगद्गुरु तुकोबर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ठेविले आणते तैसेची राहावे ठेविले आणते तैसेची राहावे ठेविले आणते तैसेची राहावे ठेविले आणते तैसेची राहावे ठेविले
असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे ओ चित्ती असू द्यावे समाधान हे दिले आनंद तैसे चिरावे 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 टाळी वाजवा टाळी वाजवा हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि विठ्ठली कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गंगाधर महाराज की जय महाराज की जय ठेविले अनंते तैसीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तो भगवान परमात्मा ज्या अवस्थेमध्ये आपल्याला ठेवतो त्या अवस्थेमध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे. कारण जसं सुभद्रेचा एकुलता एक मुलगा गेला पण तिने मनामध्ये हा ठाम विचार केला की ज्या अर्थी आपला मुलगा गेला हे विश्व ज्याच्या सत्तेने चालतं त्याच अर्थी त्याच्याच सत्तेने माझा मुलगा गेला. आणि जर माझा मुलगा जाण्याने देवाची इच्छा पूर्ण होत असेल तर याच्यात मला मी दुःख मानू का आनंद मानू हीच देवाला आवडणारी थोर भक्ती आहेत महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून भक्ती करत असताना त्या भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती करावी आणि त्याच्याच सत्तेने हे जगत चालले असल्यामुळे त्याच्याच इच्छेमध्ये आपण समाधान मानावं, कारण आपल्या इच्छेने इथे काही चालत नाही आणि त्याच्या इच्छेविरुद्ध जर आपण वागण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपल्या वाट्याला दुःखच येत असतं. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये द्रौपदीचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलं, दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला सुभद्रेचं उदाहरण दिलं आणि तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्या वेळेस संपूर्ण युद्ध आटपलं महाभारताचं आणि देवाला द्वारकेला जायचं आहे आणि द्वारकेला जात असताना सगळ्यांना सांगितलं तुम्ही काहीतरी मागून घ्या, काहीतरी मागून घ्या. आणि मागणारे सुद्धा हुशार पाहिजे, मागणारे सुद्धा काय पाहिजे, हुशार पाहिजे. एका जणाला देव प्रसन्न झाला, हे लेकरं जरा शांत करता का? इथले असेल तर करा विठ्ठल 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 विठ्ठल. मागणारा सुद्धा शहाणा पाहिजे महाराज. विठ्ठल विठ्ठल. एका जणाला भगवान परमात्मा प्रसन्न झाले, प्रसन्न झाल्यानंतर देवाने सांगितलं माग काय मागायचं, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. त्याने सांगितलं देवा मला थोडा वेळ द्या, मी घरी जाऊन येतो. घरी गेल्यानंतर आपल्या बापाला त्याने सांगितलं देवा बाबा मला देव प्रसन्न झाला आणि देवाने सांगितलं काहीतरी मागणं. ठीक आहे म्हणे आपण गरीब आहेत, आपल्याकरता संपत्ती मागून घे. आईकडे गेला, आई मला देव प्रसन्न झाला, काय देवाकडे मागू? सांगितलं बाळा मला डोळे नाही आहेत, माझ्याकरता डोळे मागून घे. पत्नीकडे गेला, पत्नीने सांगितलं एवढे वर्ष लग्नाला झाले आपल्याकडे मूलबाळ नाही. दुसऱ्या दिवशी गेला, भगवान परमात्मा पुन्हा आले, सांगितलं तुझं ठरलं का? म्हणे हो. म्हणे देवा तुम्हाला किती वरदान देशील? सांगितलं कोणती तरी एकच इच्छा पूर्ण कर. मग त्याने देवाकडे मागितलं देवा माझ्या आईला उघड्या डोळ्याने सोन्याच्या पाळण्यात नातू पाहायचा आहे. रेंज लागली का? काय करायचंय? म्हणजे मागणारा सुद्धा हुशार पाहिजे. विठ्ठल पत्नीला मुलगा पाहिजे होता, मुलगा भेटला. बापाला संपत्ती पाहिजे होती, सोन्याचा पाळणा आला. आईला डोळे पाहिजे होते, तिला दृष्टी आली महाराज. म्हणून देवाने सांगितलं तुम्हाला काय पाहिजे असेल ते मागून घ्या. आणि ज्या वेळेस कुंती मातेवरती वेळ आली त्यावेळेस कुंती मातेने सांगितलं देवा मला काही नको, द्यायचं असेल तर जीवनात दुःखच दे. याचं कारण काय आहे की ज्या ज्या वेळेस आमच्यावरती संकट आले त्यावेळेस देवा तू धावून आ. म्हणून आमच्या वाट्याला काय दे. आणि देव धावून येत होता याचं कारण होतं पहाते पांडव अखंड वनवासी. ते वनवासात असताना सुद्धा देवाची आठवण करत होते. आम्ही सुखात असताना सुद्धा देवाची आठवण करत नाही. एक जण पहिल्याच वर्षी वारीला गेला आणि वारीला गेल्यानंतर घडलं असं त्याची घरी म्हैस आजारी पडली. आजारी पडल्यावर तो घरी येईपर्यंत म्हैस मेली. त्याने सांगितलं महाराज पुढच्या वर्षापासून वारी बंद. म्हणे का बरं? म्हणे वारी दार्जिन नाही. बरोबर आहे की नाही? अशी भक्ती. पण कुंतीने सांगितलं देवा मला द्यायचं असेल तर दुःख दे, कारण ज्या ज्या वेळेस आमच्या जीवनात दुःख येतं त्यावेळेस तू धावून आला देवा. म्हणून द्यायचं असेल तर दुःखच दे, कारण या संसारामध्ये आपण केलेले जे कर्म आहेत तर भोगावंच लागणार आहे. त्याचं कुठल्याही प्रकारचं कर्म चुकणार नाही आहे. जे फळ आहे जे संचितामध्ये लिहिलेलं आहे देवा ते प्रत्येकाला भोगावं लागतं. हा जो संसार आहे, संसारामध्ये प्राणी आला आणि आल्यानंतर दुःख हे प्रत्येकाला आहेच. 4 प्रकारचे दुःख जीवाला सांगितले. इंद्रियार्थेषु वैराग्य, मन अहंकार एवच, जन्म मृत्यू जरा व्याधी, दुःख दोषानुदर्शन. दुःख दोषानुदर्शन, जन्म मृत्यू जरा व्याधी, मन अहंकार एवच, इंद्रियार्थेषु वैराग्य. 4 प्रकारचे दुःख आहेत देवा. मग हे 4 प्रकारचे दुःख प्रत्येकाला भोगायचेच आहेत त्या ठिकाणी. म्हणून द्यायचं असेल तर आमच्या वाटेला दुःख दे. दुःख मागितलं पण वास्तविक पाहता त्याच्यामध्ये कशाची इच्छा होती? देवाचीच इच्छा होती. म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ अभंगाच्या 3ऱ्या वाहिला उद्वेग
दुःखाची केवळ पाहिला उद्योग दुःखाची केवळ पहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. देवा, त्या ठिकाणी असणारा नको त्या गोष्टीचा खेद करण्यापेक्षा तू त्या अवस्थेत राहशील, ते फळ तर आम्हाला भोगायचं आहे. तू ज्या अवस्थेत ठेवशील त्या अवस्थेत आम्ही समाधान आहेत. आणि जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी शेवटचं उदाहरण देतात या अभंगाच्या द्वारे की ज्या वेळेस महाभारताचं युद्ध संपलं आणि अश्वत्थामाने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आणि त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं की या ब्रह्मास्त्राला कुठलाही अस्त्र तोड नाही, याला एकच आहे, प्रत्येकाने हात जोडायचे आणि त्याची माफी मागायची, तरच आपण वाचू शकतो. प्रत्येकाने हात जोडले, पण ज्या वेळेस ते अस्त्र उत्तरेकडे जायला लागलं त्यावेळेस उत्तरेने विचार केला. उत्तरा ही अभिमन्यूची पत्नी होती. तिने विचार केला, तिच्या गर्भामध्ये परीक्षितीचा गर्भ वाढत होता. तिने विचार केला, आपण तर अस्त्राला हात जोडू, पण आपल्या पोटातला गर्भ कसा हात जोडणार, याची चिंता त्या उत्तरेला पडली. म्हणून आपला गर्भ जाईल याचं दुःख त्या उत्तरेला नव्हतं, पण भगवान परमात्मा स्वतः असताना पांडवांचा वंश वाचू शकला नाही याचा दाग भगवंताला लागेल याची काळजी उत्तरेला होती. म्हणून ती उत्तरा भगवान परमात्म्याकडे धावत पळत गेली आणि देवाला सांगितलं, तुला माझ्या गर्भाची रक्षा करावी लागेल, आणि जर माझा आज गर्भ वाचला नाही तर उद्या तुझ्यावरती डाग लागेल की स्वतः ब्रह्मांड नायक भगवंत असताना सुद्धा पांडवांचा वंश तू वाचवू शकला नाहीत. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, मी त्या ठिकाणी तुझ्या गर्भाचे प्राण वाचवतो, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला काय देणार, कारण देशी तेव्हा घेसी तेव्हा देशी. देवाचा हा स्वभाव आहे. सांगितलं, देवा सगळं तुझंच आहे, सोनं पाहिजे का, अगं माझे सोन्याचे द्वारके, मी काय करणार, मग देवा तुला काय पाहिजे, सर्वस्व आहेत. सांगितलं, स्त्रीच्या जीवनामधील एक महत्वाचा क्षण आहे तो म्हणजे मातृत्व, आणि ती स्त्री तेव्हाच पूर्ण होते ज्या वेळेस तिच्या जीवनामध्ये मातृत्व हा क्षण येतो. म्हणून मला तुझं मातृत्व दे, ही मागणी भगवान परमात्म्याने उत्तरेकडे केली आणि सांगितलं, संकल्प सोडला, संकल्पही सोडला, आणि त्यावेळेस भगवान परमात्मा स्वतः उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या गर्भाच्या रूपाने ब्रह्मास्त्राला हात जोडले. तिने आपला असणारा संपूर्ण भार देवावरती घातला, म्हणून तिला कुठल्याही प्रकारची चिंता भासली नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका मन घालू तयावरी पार, तुका मन घालू तयावरी वार, तुका मन घालू तयावरी वार, तुका मन घालू तयावरी वार. देवा पायी
समाधान चित्ती असू द्यावे समाधान ठेविले नाथ कैसे द्यावे ठेविले नाथ कैसे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाही. जर आपण आपला भार देवावरती घातला तर संपूर्ण आपली असणारी जीवनाची सुरक्षा तो भगवान परमात्मा करतो. म्हणून आपण त्याच्या भेटीचा भार आपल्यावर न ठेवता तो जर देवावरती घातला तर तो भगवान परमात्मा तुमचा आमच्या सर्वांचा सांभाळ करतो. आणि अशा पद्धतीने जर आपण जर भक्ती केली तर तीच भक्ती देवाला आवडते. हीची थोर भक्ती आवडते देवा. अशा प्रकारची भक्ती जर आपण जर केली तर सांगण्यास भरपूर आहेत, पण सगळ्या गोळ्या एकटी दिल्या की रिएक्शन येत असते. बरोबर आहे. आणि कसं आहे, कीर्तन दररोज आहे. महत्वाची काय काय पंगत आहे. बरोबर आहे का? विठ्ठल विठ्ठल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आपलं महत् भाग्य आहेत, परम भाग्य आहेत की आपल्याला थोर साधू संतांची संगत आपल्या जीवनामध्ये लागली. कारण या जीवनामध्ये सर्व काही मिळतं. सुभाषितकार वर्णन करतात, तात मिले पुनि मात मिले सुतभ्रात मिले युवती सुखदाई, राज मिले गजबाज मिले सबसाज मिले मनवंचित पाही, लोक मिले सुर लोक मिले विधि लोक मिले वैकुंठ ही जाई, कहत निपट निरंजन दास संत समागम दुर्लभ बाई. कळालं का? पण का संपाय करता टाळ्या चालू आहे? सुभाषितकार वर्णन करतात, तात मिले पुनि मात मिले, आई वडील भेटतील या जन्मात नाही पुढच्या जन्मात. सुत भ्रात मिले, मुलगा मिळेल, भाऊ मिळेल, युवती सुखदाई, पत्नी मिळेल. अवघड आहे पण मिळेल. युवती सुखदाई, राज मिले गजबाज मिले, राज्य भेटेल. सब साज मिले मन वंचित पायी, मनाने इच्छित केलं सर्व मिळेल. लोक मिले सुर लोक मिले, या ठिकाणी लोकाचंही राज्य मिळेल, सुर लोकातील देवलोकातील सुद्धा राज्य मिळेल. 100 यज्ञ केलं की इंद्रपद सुद्धा भेटेल. आणि आपण जर योग्य कर्म केलं तर वैकुंठात सुद्धा जाऊ शकतो. वैकुंठ ही जाईल. पण त्या ठिकाणी संत समागम जो सांगितलं, संत संगती सांगितली, ती दुर्लभ सांगितली. पण तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपण संतांच्या संगतीतच जन्माला आलो. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून त्या साधू संतांच्या संगतीमध्ये आपला असणारा परमार्थ चालू आहेत. आज सप्ताहाचा 5वा दिवस. परमश्रद्धेय गुरुवर्य महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने काही एक विवेचन करण्याचा या ठिकाणी योग आला. संपूर्ण असणारी गोवर्धनकर सर्व आयोजक संयोजक मंडळी ज्यांची आज पंगत आहे, संपूर्ण असणारे आमचे रमेश तात्या, अशोकांना, अजून संपूर्ण त्यांचा ग्रुप व त्यांच्या वतीने माझ्याकडे असणारी ही सेवा आली. सेवेकरता उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, ज्यामध्ये मृदंगाची साथ ज्यांनी केली ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण मृदंग विशारद विक्रमजी महाराज, मी त्यांनाही धन्यवाद देतो. गायनाची साथ ज्यांनी केली ज्येष्ठ गुरुबंधू गायनाचार्य गोरखजी महाराज, मी त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे कोमल भाऊ विठ्ठल महाराज विशेष करून उपस्थित आहेत. युवा कीर्तनकार रवींद्रजी महाराज तिपाली. आणि आज ज्यांचं विशेष योगदान या कीर्तनाकरता लाभलं, कारण हा सोशल मीडियाचा जमाना आहे आणि त्याच्याशिवाय लोकांना जमाना, काहींचा जमाना गेला पण जमाना, हे सुद्धा जमायला काहीचा जमाना जाईल. विठ्ठल म्हणून मातोश्री यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे दत्ताभाऊ तिपाली, मी त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती करा. आणि एक आनंद वाटला मला की बहुत करून तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. म्हाताऱ्या माणसांनी कीर्तन ऐकायला येऊ नये असे माझं मत नाही, पण म्हातारं झाल्यावर कीर्तन ऐकायला येऊ याला माझा विरोध आहे.
मला सांगा, ज्याला ऐकायला येत नाही तो मंडपात येऊन काय करणार आहे हो? लक्षात आलं का तुमचं? माणसं सगळे कामं कधी करतात? शिक्षण, तरुणपणा, बरोबर आहे का नाही? शिक्षण तरुणपणात, पैसा कधी कमवतो? तरुणपणात. लग्न हल्ली होत नाही तो भाग वेगळा आहे, पण लग्न तरुणपणात, बरोबर आहे की नाही? सगळ्या गोष्टी तरुणपणात. आणि मग जर माळ घातली तर काय बिघडतो मग? तरुणपणा, बरोबर आहे की नाही? म्हणून तरुण या ठिकाणी येणं, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, पण संपूर्ण तरुण मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगलं वाटलं. नाहीतर गावगावची परिस्थिती अशी झालेली आहे का गावगावचे तरुण संध्याकाळी धरून आणावं लागतं. ते मग ते धरून कधी जायचे? बरोबर आहे की नाही? म्हणून या ठिकाणी या कीर्तनात आल्यानंतर तेच खरं सद्भाग्य आहेत, परमभाग्य आहेत. म्हणून तरुण मंडळीचा सहभाग आहेत आणि ज्येष्ठ मंडळीचं मार्गदर्शन आहेत. संपूर्ण गोवर्धनकर आमचे सचिन भाऊ जगताप असेल, माळेवाडीकर, सरलेकर, आमचे सुरेश तात्या, जना महाराज गागरे वांजरगाववरून सर्व काही, आणि ज्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. कारण निस्ती गाडी 50 लाखाची असून उपयोग नाही, ड्रायव्हर पण दाडावं पाहिजे, नाहीतर तो कधी नालीत घालून देत सांगता येत नाही. पण आमचे सुंदर अशी साऊंड सिस्टीम, मी त्यांना धन्यवाद देतो. आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सोपान काका, या ठिकाणी मी त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व काही परिचित अपरिचित सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन आपण झालेली सेवा, रामभाऊ पाटील आवताडे आणि सर्व काही बेटाचा एकनिष्ठ परिवार आहेत, महिला मंडळ, पुरुष मंडळ, मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन झालेली सेवा आपण गुरुवर्य महाराजांच्या चरणी ठेवून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय तुकाराम